सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। एकीकडे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजपवर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केलेत। मात्र निलेश राणे आणि शिंदे शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही। परवा एकनाथ शिंदे मालवणात आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावत आहेत हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येतंय असं आरोप करण्यात आलेला आहे। सोशल मीडियावर खरं तर हा व्हिडिओ व्हायरल झालाय। हा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे। वैभव नाईक यांच्या आरोपामुळे आता खळबळ माजलेली आहे। एकनाथ शिंदेंवर वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, नक्कीच विषयांतर न करता आपल्यासोबत थेट वैभव नाईक आहेत, आपण त्यांच्याशीच बोलणार आहोत। तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलाय, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे त्यात तुम्ही बरंच काही माहिती पण लिहिली आहे, तुमचे हे आरोप? खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाकडनं पैसे वाटप केलं होतं आणि आज हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढत आहेत आणि जास्त पण कोण पैसे वाटतो आहे यामध्ये त्यांची स्पर्धा आहे। आणि काल पण बघितलं असेल की भाजपचे पैसे पकडले गेलेत। काल रविवारी एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले होते, त्या दोन जड बॅगा कशा पद्धतीने आणल्यात आपण सगळ्यांनी बघितलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि काल 2 दिवस धुमाकूळ या शिंदे शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घातलेला आहे आणि त्यामुळे या प्रकाराबद्दल लोकांनी खरं तर जागरूक राहून मतदान केलं पाहिजे असं आमचं मतदारांना आव्हान आहे। गंभीर आरोप आहेत हे, पैशांच्याच बॅगा आहेत हे कशावरून आपण म्हणू शकतो? आपण बघताय की एका तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा कशाला येतील, त्यांचा काही तिथे मुक्काम नव्हता। त्यामुळे खरं तर आम्ही आता कोणाकडे तक्रार करणार हा पण प्रश्न आहे, कारण निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने वावर करते हे आपण गेल्या 15 दिवसात बघितलेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। पैशांचा खेळ सुरू आहे, कारण आता ह्या सगळ्या सिंधुदुर्गात निवडणुका होत आहेत। निलेश राणे स्वतः गेल्या 2-3 वेळा त्यांनी पैसे पकडून दिले, काल रात्री पण त्यांनी पकडून दिले, त्यांनी भाजपवर त्यांच्याकडून आरोप आहेत। तुम्ही आता म्हणताय की एकनाथ शिंदेंनी काल पैशांच्या बॅगा घेऊन आल्यात, पैशांचा खेळ सुरू आहे आणि मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न आहे। आता हे ओपन सिक्रेट राहिलेलं आहे की एकेका मतदाराचा 10-20 हजार रुपये दर हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि ज्या पद्धतीने पैसे वाटतात तर तुम्ही 3.5 वर्षात विकास काय केला हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर सामान्य कार्यकर्ते किंवा काम करणारे कार्यकर्ते या पुढच्या काळात टिकतील की नाही हा पण प्रश्न कार्यकर्त्यांपुढे आहे। पण जनता भुलेल या पैशांना? नाही, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वावर झाला तसा वावर आता होत आहे, परंतु मला खात्री आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता ठाम आहे आणि ती अशा भूलथापाला बळी पडणार नाहीत आणि बळी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। शेवटचा प्रश्न, पण आता तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलाय, तिथे काल निलेश राणे त्यांनी पण तिथे बराच वेळ ठाण मांडून बसले होते तरी तक्रार घेतली जात नव्हती। याआधी देखील आता त्यांच्यावरच तक्रार दाखल झाली आहे त्यांच्या विरोधात, जेव्हा त्यांनी पैसे आधी पकडून दिलेले होते। तुमच्या आरोपांचा कितपत फायदा होईल? नाही, खरं तर आता हे आरोपाचं, कारण अशी निवडणूक पहिल्यांदा आपण बघतोय की प्रचार रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराला मुभा होती। आज सकाळी 7 वाजता मतदान आहे, म्हणजे 6 तास 8 तास फक्त प्रचार, रात्र असल्यामुळे प्रचाराला त्यांनी फक्त बंदी आणली। आणि अशा निवडणुकीमध्ये काय निवडणुका होतील की काल रात्री 10 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांना प्रचार करायला आणि पैसे वाटायला मुभा होती आणि त्यामुळे आमच्या ह्या निवडणूक आयोगावर किंवा यंत्रणेवर कुठलाही विश्वास नाही। मग मतदान प्रक्रियेवर स्थगिती वगैरे आणण्यास? मतदान प्रक्रिया होईल आणि ती मतदान प्रक्रिया आम्ही योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। तर वैभव नाईकांचे हे आरोप आहेत, पण आता मतदान प्रक्रिया पार पडणारच आहे, ती चालूच राहणार आहे, पण निवडणूक आयोगानं यावर काहीतरी कारवाई करायला हवी आहे, निवडणूक आयोगानं यात लक्ष घालायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे। बरं सुमित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर आपण पाहतोय माजी आमदार वैभव नाईक यांनी मोठे आरोप केलेले आहेत। एकीकडे निलेश राणे यांनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केलेत, मात्र निलेश राणे आणि शिंदे शिवसेना देखील धुतल्या तांदळासारखी नाही असं त्यांचं म्हणणं आहे। एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावतायत हे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधील मतदारांना वाटलेले आहेत। राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळवलेला हा पैसा आहे। पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबवलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे।
हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेनं विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन देखील वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केलेलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे जेव्हा मालवणमध्ये आले तेव्हा त्यांच्या मागून त्यांचे बॉडीगार्ड पैशांच्या बॅगा घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावतायत असं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलेला आहे. हेच पैसे काल निलेश राणेंनी मालवणमधील मतदारांना वाटलेत आणि राज्यात सत्तेत राहून जनतेच्या पैशात भ्रष्टाचार करून मिळवलेला हा पैसा आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच धोरण सध्या शिंदे शिवसेनेकडून प्रत्येक निवडणुकीत राबवलं जातंय असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मालवणच्या जनतेनं विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन वैभव नाईक यांनी मालवणच्या जनतेला केलेलं आहे. वैभव नाईक यांच्या आरोपांमुळे आता खळबळ माजलेली आहे. शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असा खळबळजनक आरोप वैभव नाईक यांनी केलाय. एकीकडे निलेश राणे यांनी भाजप पक्षावर मतदारांना पैसे वाटल्याचे आरोप केले. मात्र निलेश राणे आणि शिंदे हे धुतल्या तांदळासारखे नाहीत असं वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे. वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि मालवणच्या जनतेला आता वैभव नाईक यांनी आवाहन केलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे त्यांच्या आरोपांमुळे आता खळबळ माजलेली आहे. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मालवणमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे आले तेव्हा त्यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड हे पैशांचे बॅग घेऊन कॅमेऱ्यापासून लपण्यासाठी धावत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय.